नमस्कार मित्रांनो, मी अजय आगाव. बऱ्याच लोकांना आम्ही दिवसभरात भेटत असतो, बोलत असतो, हेल्थ इन्शुरन्स वरती चर्चा करत असतो. पण बरेच जण म्हणतात की आम्हाला हेल्थ इन्शुरन्सची गरज नाही, आम्ही कधी आजारीच पडणार नाही, आम्हाला काय आतापर्यंत एक मेडिसिनची गोळी देखील नाही. पण बऱ्याचदा आम्ही ह्या गोष्टी अनालिसिस केलेल्या आहेत की ज्या वेळेस त्यांना एखादा डॉक्टर सांगतो की तुम्हाला ऍडमिट व्हावं लागेल आणि त्यावेळेस आम्हाला त्यांचा फोन येतो आणि मग ते सांगतात की सर आज अर्जंटमध्ये हेल्थ इन्शुरन्सची पॉलिसी मिळेल का. तर आम्ही त्यावेळेस सांगतो की नाही, तुम्ही आता तुमची पूर्ण प्रोसेस कंप्लीट करा, डिस्चार्ज झाल्यानंतर कंपनी ठरवेल की तुम्हाला पॉलिसी द्यायची का नाही द्यायची. तर बऱ्याच अशा ह्याच्यामध्ये मी आता एक थोड्या वेळात तुम्हाला एक चार्ट दाखवणार आहे. तर चार्ट मध्ये कुठल्या आजाराला किती खर्च येतो ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन आहे. तर ते चार्ट बघून तुम्हाला पण समजेल की हेल्थ इन्शुरन्स ही काळाची गरज आहे. येणाऱ्या काळामध्ये हेल्थ इन्शुरन्स जर असेल तर आपली जी काही सेव्हिंग आहे, म्हणजे आपण मुलांच्या शिक्षणासाठी, मुलीच्या लग्नासाठी किंवा स्वतःच्या रिटायरमेंटच्या प्लॅनिंगसाठी जे काही सेव्हिंग ठेवलेली आहे ते झिरो कधीच होणार नाही. आपण बऱ्यापैकी एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे का, की घराच्या कुलपापासून आपल्याला काहीच फायदा नसतो, पण ते कुलूप आपल्या घराचं प्रोटेक्शन असतं. तसंच आपल्या तिजोरीचं कुलूप म्हणजे मेडिक्लेम आहे. त्याच्यामुळं तुम्ही तिजोरीला जर कुलूप लावलं नसेल तर जरूर कुलूप लावून ठेवा, म्हणजे डोळ्यासमोर होणारी चोरी तुम्हाला रोखता येईल. धन्यवाद. जर तुमचं मेडिक्लेम नसेल तर आजच तुम्ही तुमच्या फॅमिलीचं मेडिक्लेम करून घ्या. स्वतःला आणि स्वतःच्या फॅमिलीला सिक्युअर करा. थँक्यू.